महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा कुठनं करताय, आपल्या कॅन्टीनमधनं. तर परच्या कॅन्टीनमधनं करतोय, कारण मी आता आले बघा आंघोळ करू मस्तपैकी. तर परती कारण आपल्या दोन भावांच्या आज क्रिकेट मॅचेस होत्या आणि आज 15 ऑगस्ट पण आहे, तर त्यामुळे सगळ्यांना सुट्टी होती. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि हे बघा इकडं मॅचेस चालू आहे. तर गाईज आपल्या भावाची म्हणजे आधीची स्वतःची टीम आहे, तर त्याला सपोर्ट करायला आलेली. हे रोल करायला सांगणार नाही मी, समजतंय का? 6-4 फक्त सवार असतील या साईडला किंवा या साईडला. आउट नाही लागून टप्पा लागला तर हा डायरेक्ट कॅच पकडता आउट आहे. रन हे प्रत्येक गोष्टीचं आहे आणलं. मागं पण किपर चार बॉल 5 बॉल पत्त्याला कमान मास्टर कमान फास्टर ओला यायला नका चला. आवाज बंद करे. गाईज तर आता आपल्या बारकेची मॅच आहे, आता त्याच्या टीमची मॅच आहे. तर चला बघू तो जिंकतोय का हारतोय. आता इथून आहे ना आपल्याला बाहेर पण जायचं आपल्या शाळेतल्या मित्रांसोबत. तर चला गाईज तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही बघा. गाईज तर आपल्या भावाने अभिने टॉस जिंकलाय आणि बॉलिंगचा निर्णय घेतलाय फर्स्ट. आम्ही त्याला जरा टिप्स दिली त्या, आता त्यानुसार चाललंय त्यांचं. तुम्ही बघा, तुम्हाला काय येऊन देऊ का तुला. ए आजा अरे भाज्या मिस. तर आजपासून आमच्या वर्गणीला सुरुवात झालेली
आणि आता आम्हाला असं खरंच वाटतंय की आपल्या बाप्पांचं लवकरात लवकर आगमन होणार आहे. लवकरात लवकर 10 दिवस राहिले बघू हे बघा, तेवढं आहे. तर गाईच आता आम्ही चाललोय सगळे वर्गणीला. तुम्ही बघत आहो guys, तुम्ही बघत आहो. खूप भारी वाटते, खूप भारी वाटते नाही का? बाप्पांच्या स्वागताची तयारी झालेली आता चालू बघत आहे. हे अरे एवढे जण कसं बसत्याल हे मला बी उद्या. संकेत चांगला दिसत नाही पहिली कुठे गेला पहिली भाऊ ते आपल्या मनोभाऊच्या काय वाटतं. गाई चक्क कोण आले बघा वर्गणीला. बाळाव आहे, त्याला कामावरनं सुट्टी होती आज म्हणून आलाय, नाही तर तो एवढ्या लवकर घरी भेटणं अवघड. चला अयो सौरभ आहे आता